नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी, विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 5वे, अणूचे अंतरंग। आज आपल्याला अणूचे अंतरंग या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, थॉमसन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? उत्तर, आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला फरक स्पष्ट करा यासारखे या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। तर थॉमसनचे अणुप्रारूप यामध्ये पहिला मुद्दा लिहूया। अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉमसन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय। या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात। पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ऋणप्रभारामुळे होते, त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो। यानंतर रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप यामध्ये पहिला मुद्दा, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले। केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात। थॉमसनचे अणुप्रारूप यामध्ये दुसरा मुद्दा आहे, अणू हा एकजिन्सी धनप्रभारित गोल आहे। आणि रुदरफोर्डचे अणुप्रारूप यामध्ये दुसरा मुद्दा आहे, अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते। अशा प्रकारे थॉमसनचे अणुप्रारूप आणि रुदरफोर्डचे अणुप्रारूप यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करता येतो, तुलना करता येते। दुसरा प्रश्न आहे आ, मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा। उत्तर, आता उत्तर लिहिण्या अगोदर एक प्रश्न आपल्याला पडतो। या प्रश्नाचे उत्तर मोठे आहे कारण या एका प्रश्नामध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले आहे। पहिला प्रश्न, मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? त्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहायचं आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर थोडे मोठे आहे। काळजीपूर्वक ऐका, लिहून पहा, वाचा, शक्य असेल तर पाठ करा आणि समजून घ्या। तर पहिले आपण संयुजा म्हणजे काय ते बघूया। संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या होय। साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असते किंवा संयुजा म्हणजेच मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात। मूलद्रव्याची संयुजा संयुगामधील रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपानामुळे स्पष्ट होतात। अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो। अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते, त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात। तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत। अणूच्या संयुजेचा संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी असल्याने दिसून येते। प्रथम हेलियम व न्यूऑन या मूलद्रव्याकडे पाहू। या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत। ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणजेच त्यांची संयुजा 0 आहे। हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते के ह्या पहिल्या कवचात सामावलेले असतात। हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच के कवच आहे व तेच बाह्यतम कवच सुद्धा आहे। के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n2 ही 2 आहे, म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच
पूर्ण भरलेले असते. यालाच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्विक असते असे म्हणतात. निऑन ह्या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात के व यल ही 2 कवचे असून यल हे संयुजा कवच आहे. यल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे. तसेच निऑनचे संयुजा कवच पूर्ण भरलेले आहे. यालाच निऑनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात. के, यल व यम ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे अर्गॉन होय. यम या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2 × 3 बरोबर 18 आहे. परंतु अर्गॉनमध्ये यम ह्या संयुजा कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ निष्क्रिय वायूच्या संयुजा कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा 0 असते. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहता असे दिसते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच त्यांची संयुजा 0 असते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रावरून उदाहरण H2HCl हायड्रोजनची संयुजा 1 असल्याचे तुम्ही पाहिले आहेच. हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून दिसते की हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन के ह्या कवचात आहे. म्हणजेच हायड्रोजनमध्ये पूर्ण द्विक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. ही एक संख्या हायड्रोजनच्या संयुजेशी जुळते. सोडियमच्या 281 या स्वरूपणावरून समजते की सोडियमच्या संयुजा कवचात 1 इलेक्ट्रॉन आणि NaCl NaH या रेणुसूत्रावरून समजते की सोडियमची संयुजा 1 आहे. याचा अर्थ असा आहे की मूलद्रव्याची संयुजा व त्याच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे. अशा प्रकारे आपण मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय आहे ते सविस्तर पाहिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचे उत्तर थोडे मोठे वाटते, अवघड वाटते, परंतु थोडेसे समजून घ्या, काळजीपूर्वक ऐका. समजून घेतल्यास खूप सोपे आहे. तिसरा प्रश्न आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय. कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा. उत्तर, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक एच्या किंवा ए ह्या संज्ञेने दर्शवितात. अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत स्वरूपात दर्शवण्याची पद्धत पुढे दिली आहे. या ठिकाणी बघा, AZ संज्ञा अशा पद्धतीने ते एकत्र दर्शवतात. 12 काय आहे, अणुवस्तुमानांक आहे. आणि 6 म्हणजेच Z आणि झेडला काय म्हणतात, अणुक्रमांक. ह्या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉन संख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक म्हणजेच 12 आहे. यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या केंद्रकात 12 + 6 म्हणजेच 6 न्यूट्रॉन आहेत. कार्बनचा अणुअंक किती आहे, 6 व अणुवस्तुमानांक 12 आहे. चौथा प्रश्न आहे अवअणुकण म्हणजे काय. विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान ह्या संदर्भात 3 अवअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर, पहिले अवअणुकण म्हणजे काय ते बघा. जो कण अणूचा एक भाग असतो आणि अणूपेक्षाही लहान असतो अशाला अवअणुकण म्हणतात. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश असतो. अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑनचे 2 प्रकार आहेत. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित
अवअनुकण असून केंद्रकावरील धनप्रभार ह्या त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश p स्मॉल p ह्या संज्ञेने करतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार +1e एवढा असतो किंवा 1e एवढा असतो. 1e बरोबर 1.6 गुणिला 10⁻19 कुलॉम. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार e ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो तो z या संज्ञेने दर्शवतात. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 U म्हणजे युनिफिल्ड मास इतके असते. 1 डाल्टन म्हणजे 1 U बरोबर 1.66 गुणिला 10⁻27 kg. हायड्रोजनच्या एका अणूचे वजनसुद्धा सुमारे 1 U इतके आहे. न्यूट्रॉन ह्या विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअनुकण असून त्याचा निर्देश n ह्या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी n ही संज्ञा वापरतात. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 U इतके आहे म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच आहे. केंद्रकाबाहेरील भाग. अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. इलेक्ट्रॉन E कंसामध्ये आहे E- इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअनुकण असून त्याचा निर्देश E- ह्या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार वजा 1e कंसामध्ये दिला आहे असा असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानता येते. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमणकक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा ह्या पदाऐवजी कवच म्हणजे शेल हे पद वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो त्या कवचात असतो त्यावरून ठरते. अशा प्रकारे प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे प्रश्नांची उत्तरे आपण अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लिहिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची सूचना, प्रश्नांची उत्तरे थोडी मोठी आहेत पण समजून घ्या. समजून घेतल्यास खूप अभ्यास करायला खूप सोपं जाते. प्रश्न दुसरा आहे, शास्त्रीय कारणे लिहा. त्यामध्ये अ आहे, अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर, अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअनुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑनचे 2 प्रकार आहेत. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांच्या तुलनेत नगण्य असते. तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. दुसरा प्रश्न, अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. उत्तर, थॉमसनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. ह्या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. सर्वसाधारणपणे पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थांचे रेणू तसेच ते त्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात. ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. केंद्रकाबाहेरील सर्व इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकातील एकूण धनप्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. तिसरा प्रश्न, अणू वस्तुमानांक पूर्णांकात असते. काय कारण आहे? उत्तर, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक ए या संज्ञेने दर्शवितात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स पूर्णांकात असल्यानेच अणुवस्तुमानांक सुद्धा
पूर्णांकात असतो. चौथा प्रश्न आहे, परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायीभाव असतो. काय कारण आहे? उत्तर, सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायीभाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्वे पुढीलप्रमाणे आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे ते अणूंना स्थायीभाव का असतात? तर अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरकाइतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरकाइतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराने संतुलित राहतो, म्हणजेच अणूला स्थायीभाव प्राप्त होतो. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न तिसरा, व्याख्या लिहा. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे अणू. आता अणू याची व्याख्या पुढीलप्रमाणे आपल्याला लिहिता येते. उत्तर, अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणाऱ्या मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. दुसरी व्याख्या आहे समस्थानिके. उत्तर, एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. उदाहरण, कार्बन. कार्बनची 3 समस्थानिके आहेत, ती म्हणजे उदाहरण C12, C13, C14. समस्थानिकांचा वस्तुमानांक 12C, 13C व 14C या पद्धतीनेही दर्शवतात. आता या ठिकाणी व्याख्या लिहायला सांगितली तर व्याख्या लिहिली तरी चालते आणि उदाहरण लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालेल. आपल्याला समजण्यासाठी या ठिकाणी उदाहरण लिहून दिलं आहे. तिसरी व्याख्या आहे अणुअंक. उत्तर, अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो, किंवा अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. तो Z या संज्ञेने दर्शवतात. अशा पद्धतीने आपल्याला अणुअंक याविषयी व्याख्या लिहिता येते. चौथी व्याख्या आहे अणुवस्तुमानांक. उत्तर, अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शवितात. पाचवी व्याख्या आहे अणुभट्टीतील मंदक. उत्तर, अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवान न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरतात त्याला मंदक म्हणतात. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, व्याख्या लिहा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा, सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. त्याची आपल्याला काय करायची आहे? आकृती काढायची आहे आणि त्याचे स्पष्टीकरणसुद्धा करायचे आहे. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. या ठिकाणी रुदरफोर्डचा विकिरीकरण प्रयोग या संबंधित आकृती दिसत आहे. आकृतीमध्ये प्रदीप्तिमान पडदा दिसत आहे, सोन्याचा पत्रा, चीर दिसत आहे. त्या पडद्याला बघा, एक चीर आहे, त्यामध्ये कण उत्सर्जक होत आहेत. हे अल्फा यासारखं जे चिन्ह दिसत आहे त्याला कण उत्सर्जक असे म्हणतात. आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा, काढून पाहण्याचा प्रयत्न करा. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा जाडी 10-4 mm घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित
म्हणजेच अल्फा कणांचा मारा केला. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रदीप्तिमान पडदा लावून त्यांना अल्फा कणांच्या मार्गांचा वेध घेतला. आकृतीवरून आपल्या लक्षात येते की जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धनप्रभारित कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले. काही थोड्या अल्फा कणांचे मूळ मार्गापासून तयार कोनामधून विचलन झाले. आणखी थोड्या कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्याच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे. ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्याच्या वाटेत अडथळा आला. याचा सर्व अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जाड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्डने अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. अशा प्रकारे आपल्याला रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग लिहिता येतो, त्याच्या आकृतीसहित स्पष्ट करता येतो. आ आहे थॉमसनचे अणुप्रारूप. उत्तर अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉमसन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. ह्या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ऋणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन होतो. या ठिकाणी थॉमसनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप या संबंधित आकृती आहे. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. त्यामध्ये धनप्रभारयुक्त पुडिंग इलेक्ट्रॉन आहेत. तिसरा प्रश्न आहे मॅग्नेशियमचा अणुअंक 12 इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन. उत्तर यामध्ये 12 प्रोटॉन व 12 इलेक्ट्रॉन आहेत. मॅग्नेशियमचा अणुअंक 12 दिला आहे. मॅग्नेशियम Z बरोबर 17. के या कवचामध्ये म्हणजेच पहिल्या कवचामध्ये मॅग्नेशियमच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाची मांडणी कशा पद्धतीने करता येईल तर 2, 8, 2 म्हणजेच अणुअंक किती येतो 12 येतो. तर या आकृतीचे आपल्याला रेखाटन करताना पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात. दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन दिसतात आणि तिसऱ्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतात. अशा पद्धतीने आपण मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला रेखाटता येते, काढता येते. आकृती आपण हातानेही काढू शकतो, परंतु इलेक्ट्रॉन स्वरूपनाची मांडणी ही अतिशय व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे अर्गॉनचा अणुअंक 18 इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. यानंतर आता अर्गॉनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन करताना आपल्याला अणुअंक लक्षात घ्यावा लागेल. अणुअंक किती आहे 18. तर पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन येतील, दुसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन येतील आणि तिसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन येतील ते बघा. तर पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात आणि तिसऱ्या कवचामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन येतात. आता या कवचाला या ठिकाणी आपण 1, 2, 3 असं म्हटलं आहे. त्यालाच आपण पहिल्या कवचाला के म्हणू शकतो, दुसऱ्या कवचाला L व तिसऱ्या कवचाला M असंही म्हणू शकतो. आपल्याला जे म्हणायला लिहायला सोपं वाटते ती पद्धत आपण वापरायची आहे. 1, 2, 3 असं म्हटलं तरी चालते किंवा K, L व M असं म्हटलं तरी चालते. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी अर्गॉनचा अणुअंक 18 दिल्यानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन केले आहे. अशा प्रकारे प्रश्न चौथा सुबक व नामनिर्देशित आकृती काढा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 5वा रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे रिकामी जागा आहेत. उत्तर अणुकण.
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अणुकण आहेत. दुसरं विधान आहे आ. इलेक्ट्रॉनवर रिकामी जागा प्रभार असतो. उत्तर ऋण. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. तिसरं विधान आहे अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच रिकामी जागा हे आहे. उत्तर के. अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच के हे आहे. चौथं विधान आहे मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच रिकामी जागा हे आहे. उत्तर आहे यम. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच यम आहे. पाचवं विधान आहे H2O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा रिकामी जागा ठरते. उत्तर 3. H2O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा 3 ठरते. अशा प्रकारे प्रश्न 5वा रिकाम्या जागा भरा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 6वा आहे जोड्या जुळवा. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत. प्रश्नामध्ये दिलेल्या जोड्या आहेत. अ गटामध्ये आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. ब गटामध्ये आहे ऋणप्रभारित, उदासीन, धनप्रभारित. तर ह्या जोड्या उत्तरामध्ये आपल्याला पुढील प्रमाणे जुळवता येतात. प्रोटॉन धनप्रभारित, इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित, न्यूट्रॉन्स उदासीन. अशा प्रकारे प्रश्न 6वा जोड्या जुळवा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहिता येते. प्रश्न 7वा आहे दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. या तक्त्यामध्ये एका बाजूने माहिती दिली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला काय शोधायचं आहे ते सांगितलं आहे. तर पहिले Na त्या अगोदर 23 आणि 11 दिला आहे. ए म्हणजेच 23 आणि झेड म्हणजे 11. ए म्हणजेच काय अणुवस्तुमानांक आणि झेड काय असतो अणुअंक असतो. वरची जी संख्या आहे 23 काय आहे अणुवस्तुमानांक आहे आणि 11 काय आहे अणुअंक आहे. कशाचा Na. तर या माहितीवरून आपल्याला काय काढायचं आहे न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे. तर ती पुढील प्रमाणे काढता येते. 23, 11 Na मध्ये न्यूट्रॉन संख्या 12 आहे. तर ती कशी बघा N बरोबर A वजा झेड. ए वजा झेड म्हणजेच काय अणुवस्तुमानांक वजा अणुअंक. अणुवस्तुमानांक किती आहे 23 आहे आणि अणुअंक 13 आहे. त्याचे मायनस केल्यानंतर वजा केल्यानंतर उत्तर येते 12. दुसऱ्या याच्यामध्ये माहिती दिली आहे. मांडणीवरून आपल्या लक्षात येईल की वरची जी संख्या असते ती काय असते अणुवस्तुमानांक आणि खालची संख्या अणुअंक. अणुवस्तुमानांक 14 आणि अणुअंक 6 कशा Cचा. तर त्याचा आपल्याला अणुवस्तुमानांक लिहायचा आहे. तर अणुवस्तुमानांक किती आहे 14 आहे. याच्यात काही काढायचं काम नाही. आपल्या लगेच लक्षात येते वरची जी संख्या असते ती अणुवस्तुमानांक आहे आणि अणुवस्तुमानांक काढायचा किंवा शोधायचा झाला तर तो 14 आहे. दुसरा आहे Cl त्याचा अणुवस्तुमानांक 37 आहे आणि अणुअंक 17 आहे. काय शोधायचं आहे प्रोटॉन संख्या शोधायची आहे. तर या अणूमध्ये प्रोटॉन संख्या 17 आहे. अशा प्रकारे आपण अणूचे अंतरंग या प्रकरणाचा स्वाध्याय अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर लिहिले आहे. पाठ केल्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.